रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच. तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतोय थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव लावताय की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं. व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय. आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. ठीक आहे. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू. तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू. तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय. ओके. त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची. ठीक आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला. ठीक आहे. तर चला व्हिडिओ सॉल्व्ह करूया. तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर एकदम सोपा विषय आहे बरं का. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला की सगळा विषय एकदम असा गंभीर पद्धतीने होत आहे. ठीक आहे. हां, तर थोडा माईकचा विषय आहे, असू द्या, काय विषय नाही, तेवढं बघून घ्या. ओके. व्हिडिओला फक्त पूर्ण बघा. तर कसं आहे माहिती आहे काय, हा व्हिडिओ एडिट करायचा म्हणलं की तुमच्याजवळ हे दोन ॲप एकदम असं असणं असायलाच पाहिजे. हो, नसले की व्हिडिओ होतच नाही. व्हिडिओ म्हणजे हे ॲप असलेच पाहिजे. आता हे जे सुपर VPN ते तुम्हाला भेटते आपल्या प्ले स्टोअरवरती. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं, सर्च करायचं, सुपर VPN घ्यायचा, कनेक्ट करायचा. कनेक्ट केलं तर व्हिडिओ बनतं आहे. ओके. कारण इफेक्ट वगैरे शो होत नाहीत जरी नसेल तर. हे घ्या आणि नंतर काय करायचं, कॅपकट आपल्याला तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातं एकदम लेटेस्ट व्हर्जन. ठीक आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट टेलिग्रामची लिंक आहे चॅनलची, त्याच्यावरती क्लिक करा आणि जॉईन करा. आणि काय प्रॉब्लेम आला की मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय आता विषय सॉल्व्ह करून टाकूया. तर चला कॅपकटला ओपन करून घेतो मी. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केलं की आपलं मटेरियल ओपन करायचं आहे. मटेरियल तुम्हाला काय अशा प्रकारे एक फोटो, एक PNG आणि एक सॉन्ग व्हिडिओ दिला असेल ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता सॉन्ग व्हिडिओ आहे अशा प्रकारचं, एकदम असं एवढं दिलं आहे. ठीक. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, सगळ्यात पहिल्यांदा जो आपला फोटो आहे काय, जो मॉडेलचा फोटो, हा आता डेमोसाठी यूज करायलो आहे बरं का. असं काही विषय नाही की आपलं कोण आहे का भाऊ काय विषय नाही तसला आहे, कोण आहे माहीत नाही आपल्याला, फक्त डेमोसाठी. सिम्पली ॲडेडवरती क्लिक करायचं. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड होतं आहे. ठीक आहे. लेंथ थोडी वाढवायची आहे. तुम्ही इथं बघू शकताय, म्हणजे ज्याचा व्हिडिओ बनवायचा त्याचा फोटो घेऊ शकताय. पेड वर्क तुम्ही वगैरे करत असाल, ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंग वगैरे इंस्टाग्रामवर तुम्हाला भेटत असलेला विषय, म्हणजे तुम्हाला सांगतो पैसे पण यातनं भेटतात बरं का. आता विषय कसा आहे माहिती आहे का, हे जे मी व्हिडिओ बनवतो आहे, तुम्ही व्हिडिओ बनवायचे अशा पद्धतीचे इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे. ओके. आणि दररोज स्टोऱ्या वगैरे ठेवायचं, बायोमध्ये लिहायचं, मी जसं व्हिडिओ बनवतो तसं व्हिडिओ बनवायचा असेल तर काय असेल ते 200-300 रुपयामध्ये मी असा व्हिडिओ बनवून देतो तुम्हाला. विषय बनवून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही पैसेसुद्धा कमवू शकताय. त्यामुळे असे व्हिडिओ बनवायचे, इंस्टाग्रामवरती पोस्ट करायचे. अशा त्यांना ऑर्डर येते मला येतात की स्वतः. आता मी काय करायला माहिती आहे काय, माझ्या ऑर्डर मी दुसऱ्याला द्यायला आणि अशा प्रकारे विषय करायला मला गरजच नाही. ओके. तर तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे विषय होते. नंतर स्टार्टिंगला यायचं. ओके. स्टार्टिंगला येऊन सिम्पली ओव्हरलेवर क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जे मटेरियलमध्ये दिलेलं सॉन्ग व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे. आता एकदम लास्टला यायचं आहे सॉन्गच्या. ओके. इथं आलं की आपल्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं आणि पुढचा जो पार्ट आहे फोटोचा त्याला इथून हाणायचा डिलीट. ओके. अशा प्रकारे एकदम सोपं आहे. हो. आता काय करायचं, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं पुढं जायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे, आणि एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जातो आहे. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. डन. अशा प्रकारे केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, बरोबर जिथं चेंज होतं बीट बघू शकता, इथं वरी दिसते तुम्हाला बीट 3, 4, 5, 6, 11पर्यंत आहे. तर तुम्हाला बरोबर जिथं चेंज होतं तिथे यायचं बरोबर. ठीक आहे. तिथं आल्यानंतर त्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला स्प्लिट करायचं, थोडं पुढं जायचं, आणखीन कुठं चेंज होतं बघायचं, बरोबर जिथं चेंज होतं तिथं स्प्लिट करून टाकायचं. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ओके. इथं चेंज होतं आहे, लगेच तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे त्याला
स्प्लिट करायचं. ओके, जिथं जिथं चेंज होतं फक्त विषय अशा पद्धतीने तुम्हाला स्प्लिट करायचं. एकदम सोपा विषय आहे, काय अवघड नाही. तर लास्टपर्यंत तेवढं करून घ्या. ओके, त्याच्यानंतर काय करायचं माहीत आहे काय, तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं. आपण जो व्हिडिओ लावला आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओतून डिलीट करून टाकायचा. ओके, तर चला मी सर्व फोटो म्हणजे व्यवस्थित कट करतो बीटमार्कप्रमाणे. थोडंच आहे तर करून घेतो. ठीक आहे. हां, ओके, तर मी सर्व व्यवस्थित लावून घेतलो फोटो कट करून. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे आणि स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एकदा आपण काय करू, पहिल्यांदा ओव्हरले लावून घेऊया, म्हणजे ओव्हरले वगैरे सगळ्या विषय करून घेऊया. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, ट्रान्झॅक्शन दिसतात काय 2 फोटोंच्या मध्ये. ठीक आहे, हे 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसते त्याच्यावर फक्त एक ते क्लिक करायचं. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक केले कॅमेरामध्ये यायचं आणि कॅमेरामध्ये तुम्हाला शेक डाऊन नावाचं एक इथं ट्रान्झॅक्शन दिसतंय. सिम्पली सिलेक्ट करायचा, थोडं वरी यायचं आणि अप्लाय टू ऑलच्या बटनवर सिम्पली क्लिक करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. सगळीकडे इफेक्ट बसून जात आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपल्याला इफेक्टसुद्धा आहेत, इफेक्टसुद्धा द्यायचे आहेत. एकदम सोपा आहे, पण त्याच्या आधी आपण काय करूया, ओव्हरले लावून घेऊया. ठीक आहे, ओव्हरले वगैरे सगळं लावून घेऊया आणि नंतर इफेक्ट तुम्हाला सांगतो, किंवा आता सांगितलं तरी काही विषय नाही. बरं चला आता सांगून टाकतो की विषय कशाला परत नकोच. ओके, तर तुम्हाला दुसऱ्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचे. मोठे 4 फोटो आहेत पुढे बघू शकता. दुसऱ्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचे. ह्याच्यावरती क्लिक केले की इफेक्टवरती क्लिक करायचे. नंतर बॉडी इफेक्ट दिसते काय, ह्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. ठीक आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक केले की क्लोनचा इथं सेक्शन आहे, सिम्पली क्लोनमध्ये यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता क्लोन जस्ट टू हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचे. नंतर इफेक्टवरती क्लिक करायचे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि क्लोनमध्येच तुम्ही बघू शकता स्पिरल क्लोन हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, स्पिरल क्लोन. सिम्पली हा सिलेक्ट करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचे. दुसऱ्या मोठ्या फोटोवरती क्लिक करायचं म्हणजे तिसऱ्या. त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि तुम्ही तर बघू शकता टोटम फ्लेम्स हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करा, ओकेवरती क्लिक करा आणि नंतर लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघू शकता अशा प्रकारे हॅल्युकिनेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला रोटेटिंग स्विंग हा जो आपला इफेक्ट आहे हा सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. सगळा विषय संपला इथं, एवढंच करायचं. नंतर तुम्हाला याचे स्टार्टिंगला आणि आपला जो स्टार्टिंगचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे थोडं पुढं जायचं. बघू शकता तुम्हाला फिल्टरचं ऑप्शन दिसून जाते, फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रेट्रोचं एक ऑप्शन दिसून जाते, म्हणजे रेट्रोचं एक सेक्शन आहे, सिम्पली त्याच्यामध्ये यायचं. ठीक आहे, इथं आल्यावर काय करायचं माहिती आहे काय, रेट्रोमध्ये तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, गोल्ड 2000 नावाचा एक इफेक्ट आहे, तो इफेक्ट सिम्पली सिलेक्ट करायचा, फुल अशा प्रकारे करायचा विषय आणि सिम्पली जे म्हणजे हे फिल्टर आहे बरं का, फिल्टर ॲड करायचं आणि सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केलं तुम्हाला ॲडजस्टचं बटन आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं. कॉन्ट्रास्टमध्ये जायचं, इथे बघू शकता सॅच्युरेशनमध्ये जायचं आहे, सॅच्युरेशन पूर्ण कमी करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. एवढं असं करून घेतलं की सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. एवढंच करायचं, काहीसुद्धा करायचं नाही. ठीक आहे, एवढं केल्यानंतर काय करायचं माहीत आहे काय, तुम्हाला याचे स्टार्टिंगला, ठीक आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं, ओव्हरलेचं ऑप्शन दिसते काय, या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती तुम्हाला फक्त करायचं क्लिक. नंतर ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, फोटोमध्ये क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा जो आपला PNG आहे तो PNG तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. ठीक आहे, त्याला सिम्पली अशा प्रकारे लास्टपर्यंत ॲड करायचं. आपला जेवढा फोटो आहे तेवढा बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला कट करायचं, बट कट कसं करायचं ते मी सांगतो आता पहिल्यांदा. ठीक आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा ह्याला काय करा, अशा प्रकारे ह्याच्यावरती क्लिक करा आणि वरी बरोबर आपल्याला हे, कारण हा PNG आपल्याला वरी बसवायचा. ठीक आहे, त्यामुळे वरी ह्याला सेट करून घ्या पहिल्यांदा. हे अशा प्रकारे केलं की बॅक यायचं, आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं. ठीक आहे, सॉन्गवरती क्लिक केलं की थोडं पुढे जायचं, तुम्हाला बीटचं ऑप्शन दिसते, बघू शकता बीटवरती क्लिक करायचं आहे आणि हे बघू शकता 3 वेळा हे बघू शकता इथं, इथं आणि इथं. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, जिथं जिथं वरी जाते फक्त तुम्हाला इथं विषय पहिल्यांदा सॉन्ग ऐकून घेतो मी. ठीक आहे, सोप्पा विषय बघू शकता, इथं एक आहे बघू शकता अशा प्रकारे. हे काय स्टार्टिंगचं असते त्यामुळे नसलं तरी चालतं, आपण लावणारच आहे. इथं एक लावायचं बघू शकता अशा प्रकारे, इथं एक लावायचं, इथं आणि इथं जिथं जिथं वर जातं तिथं, म्हणजे 4च विषय होते त्या. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केलं की परत तुम्हाला याचे ओव्हरलेमध्ये PNG पशी यायचं. ठीक आहे, PNG पशी आल्यानंतर काय करायचं, जिथं जिथं बीट आहे बघू शकता इथं बीट आहे, सिम्पली बीट पशी यायचं आहे, स्प्लिट करायचं. नंतर बीट पशी यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे स्प्लिट करायचं. जिथं जिथं बीट आहे यायचं आणि सिम्पली स्प्लिट करायचं आणि आपल्या लास्टच्या आपला दुसरा फोटो जिथं चालू तिथं सुद्धा येऊन ह्याला अशा प्रकारे सिम्पली स्प्लिट करायचं, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, हां, तर एवढं असं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हां, तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं 1 2 3 4 5 लेअर होतात आपल्या. ठीक आहे, तर या प्रत्येक लेअरवरती काय करायचं, 5 लेअरवरती त्या फोटोवरती क्लिक करायचं, म्हणजे ते जे ओव्हरले म्हणजे आपण जो लावलेलं ते विषय आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर ॲनिमेशन वगैरे खूप सारे इफेक्ट दिसतात, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अनफोल्ड म्हणून स्टार्टिंगलाच दिसते, सिम्पली अनफोल्डवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं. आता ह्याच्या पुढे जे पण आपले आहेत
या पुढच्या 5 ह्याच्यावरती तुम्हाला ॲनिमेशन अनफोल्ड करून टाकायचं आहे, तेवढं मी करून टाकतो. ठीक आहे. हां ओके, तर एवढाच ते झाल्यानंतर तुम्हाला परत स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर बघू शकता मी ह्या 5 ह्याच्यावरती लावून घेतलो आहे. परत स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केलं की ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचं आणि तुम्हाला तो हॉलो ब्लरचा एक इफेक्ट दिसून जातो 2 नंबरला, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं, ओकेवरती क्लिक करायचं. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे विषय होऊन जातोय. बट तुम्हाला ह्याला काय करायचं, अशा प्रकारे थोडं छोटं करायचं आणि अशा प्रकारे आपली जिथे पहिली बीट आहे त्या पहिल्या बीटपाशी आणून ह्याला सोडायचं. बघू शकता एवढंच करायचं, जास्त काही करायचं नाही. ठीक आहे, तर एवढंच झालं की आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जाते. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा लोगो वगैरे लावू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ करायचा एक्सपोर्ट 1080 पिक्सल करा किंवा 720 करा. 720 करा जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती फक्त स्टेटस ठेवायचा असेल तर, किंवा जर इंस्टाग्रामवरती वगैरे पोस्ट करायचं असेल, तुम्हाला ऑर्डर वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही 2K 4K करू शकता आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करू शकता. 1080 मध्ये फॉर एक्झाम्पल करतो आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड 100% एक्सपोर्ट व्हायची वाट बघायची आहे. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं आहे, बट ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही. त्यामुळे सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण चॅनल माझा नसून आपला आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.